चला आजचा मेनू मी तुम्हाला सांगते। आजचा मेनू आहे पत्ताकोबीची भाजी, डाळ भात, छोले चणे, चपात्या आणि आजचा वार आहे मंगळवार। कालचं सोमवार होता तर मी तुम्हाला ती रेसिपी पाठवली नाही, ती शनिवारची पाठवली, सॉरी काल आणि रविवारी मी व्हिडिओ नाही बनवली, शनिवारी केली होती कोथिंबीरची वेळी। आज चला किचनकडे। अरे बघ, छोले चणे मी शिजून घेतले, पत्ताकोबी पण धुवून ठेवलाय, भांड्यांचा रडा पडलेला आहे नेहमीप्रमाणे। पत्ताकोबीला थोडासा वाटाणा घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या, डाळ पण शिजून घेतलेले। तर आता आपण सगळ्यात पहिले काय करू, छोले चण्याची तयारी करूया। तर छोले चण्याला मी 4 मोठे मोठे कांदे घेतले, आले घेतले। छोले चण्याचं वाटण कसं असतं म्हणजे सगळं वेगवेगळं वाटायचं। कांदा आलं लसूण हे एकत्र वाटायचं आणि टोमॅटो वेगळा वाटायचा, मग इतकी छान लागते ना छोले चण्याची भाजी। एकत्र जर वाटण वाटलं ना तर ती चव नाही देत, असं वेगवेगळं तुम्ही वाटण वाटाल ना तर खरंच खूप छान लागते। तुम्ही एकदा करून बघा अशा पद्धतीचे छोले चणे। कांदा वेगळा कांदा आलं लसूण हे वेगळं वाटण करा। भले तुम्हाला आलं लसूणची पेस्ट वेगळी करायची तरी तुम्ही करू शकता, पण माझ्याकडे फारसा वेळ नसतो म्हणून मी असं करते, पण तरी छान लागते। आणखीन हे आपलं टोमॅटो वेगळा वाटायचा आणि मग नाहीतर असं करा तुम्ही। चला मी तसंच करून दाखवते। आलं कोथिंबीर लसूण हे आपण वेगळं वाटलं आणि कांदा वेगळा वाटतो, तर भाजी एवढी छान लागते ना। छोले चणे तुम्ही कसे पण करा, छानच लागतात, मस्त लागतात ते, म्हणजे मुलांना खूप आवडतं। शिजून घेताना हिंग टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि शिजून घ्यायचं। म्हणजे कांदे कापून घेऊया। डाळ भात रेडी झालेले आहे। इथं मी कांद्याची पेस्ट टाकलेली आहे भाजीला, कांदा आणि हे आलं लसूण कोथिंबीर वेगळं वाटलेलं आहे, छोले शिजून घेतलेले आहे। इथं आपण आता तेल टाकूया कढईमध्ये आणि मस्तपैकी कांदा 3 शेड येऊपर्यंत तळून घेऊया। तेल टाकत आहे, छोले चण्याला तेल जास्तच घाला। आपली खानवळीची भाजी आहे हे लक्षात ठेवा। थोडेसे चणे असे वाटीमध्ये थोडे चुरून घ्या, ते मी तुम्हाला दाखवते। तर चणे मी थोडेसे असे कुस्करून घेत आहे भाजीला घट्टपणा येण्यासाठी, आणि खूप छान पण चव लागते बरं का। मिक्सरमध्ये नका फेटून घेऊ, हातानेच हे करा, कारण ते शिजलेले असतात ना मऊसूद, हे बघा असे त्याला बारीक करून घ्या। एका साईडला दुसरी कढई ठेवलेली आहे, त्याच्यात आपण पत्ताकोबीची भाजी करणार आहोत। कांदा लाल होतोय मस्तपैकी। हे आपले कोबीच्या भाजीला जिरं तडतडत आहे, जिरं मोहरी दोन्ही टाकलेले। तर कांदा मस्त कलरमध्ये येत आहे बघा। थोडंसं तेल कमी वाटते, बघू अजून आपण शिजल्यानंतर तेल टाकूया परत। हे तडतडलं, याच्यात आपण लसूण घालूया। लक्षात ठेवा पत्ताकोबीमध्ये कधीच कांदा टाकू नका, कांद्याने गोडसरपणा एकदम टाकतही नाही कांदा। मिरची टाकली, मस्त फ्राय करून घेऊया। कढीपत्त्याचे तुकडे केले, कढीपत्ता टाकते, झालं मस्त लाल। तुम्हाला टॅमॅटो घालायचं असेल तर तुम्ही टॅमॅटो घालू शकता, मी कधी पत्ताकोबीमध्ये टॅमॅटो नाही घालत। त्याच्यात हळद आणि वाटाणा दोन्ही सोबत टाकलेलं आहे, ते थोडंसं तळून घेऊया। त्याच्यात आपण पत्ताकोबी टाकूया आणि एक बटाटा टाकूया। वाटाणा टाकून फ्राय करून घेतलाय, त्याच्यात आपण पत्ताकोबी टाकू। हे आपल्या मेसच्या भाज्या आहेत, तर खूप काही टाकायचं नाही। लोक उशिरा जेवतात, त्यांचा टाइम टेबल नसतो। भाजीमध्ये टॅमॅटो म्हणजे असं फ्राय भाज्यामध्ये कमीत कमी घालावा, भाज्या खराब होत नाही, चांगल्या राहतात। तर ही भाजी कशी आहे माहिती का तुम्हाला, संध्याकाळी एक वेजवाला डबा आहे, तर मी त्याला पण ठेवू शकते साईडला काढून, आणि तो खाऊ पण शकतो, म्हणून मी टॅमॅटो वगैरे टाकत नाही। पत्ताकोबी कसा लगेचच खराब होतो, तर आता मी सुक्या भाज्यांमध्ये तुम्हाला सांगते मी काय टाकतच नाही। आता याच्यात आपल्याला हिंग टाकायचं आणि मीठ टाकायचं। ही भाजी आता हलवायची नाही, थोड्या वेळाने हलवायची।
भाजीत सॉरी मला तुम्हाला दाखवायला जमलं नाही, फोन येतात डब्यावाल्यांचे, 2 डबे एक्स्ट्रा वाढलेत आज. तर माझ्याकडे एकच फोन असल्यामुळे व्हिडिओ पण तेच, फोन पण तेच, आणि वेळेवर पण करायचं. पत्ता कोबीची भाजी किती मस्त झाली. याच्यात आपण कोथिंबीर टाकूया. पहिले गॅस बंद करूया, मग कोथिंबीर टाकूया. आणि याच्यात आपण ते तुम्हाला सांगते याच्यात काय टाकलं. आधी कांदा आहे ना, कांदा असा पिंक कलरचा करून घेतला. मग त्याच्यात मी ते आलं, लसूण, कोथिंबीर वाटली होती ती टाकली, ती मस्त फ्राय केली. त्याच्यानंतर टॅमॅटो पेस्ट वेगळी केली होती ती टाकली. ते मस्त असं डोळून घेतलं आणि मस्त त्याला असं लाल तेल सुटूसपर्यंत फ्राय केलं. मग नंतर हळद टाकली. आणि मी तुम्हाला नेहमी सांगते, मसाला, माझा मसाला सगळा मिक्स असतो, म्हणून मी एकच मसाला वापरते. तो एक मसाला याच्यात टाकलेला आहे. आणि आता त्याला एकदम लाल करून घेतलेला आहे. हे बघा, आता याच्यात आपण ते चणे असे कुस्करलेले होते ते टाकूया. ही प्रोसेस मी ठेवली होती तुमच्यासाठी दाखवायला, मेन ही प्रोसेस आहे. ही आपण एकदम मस्त करूया. मी वाटाण्याची पण भाजी अशीच करते बरं का. ते तुम्हाला हिरवा वाटाणा दाखवला होता बघा, ती पण अशीच करते. एकदम छान आहे. चणे असे केले ना की चण्याची चव सगळी याच्यात उतरते. आणि हे आपल्या मेसवाल्या डब्यांसाठी तर अतिउत्तमची भाजी आहे. त्याला एकदम मस्त असं आपण फ्राय करून घेऊया आणि याच्यात पाणी टाकून थोडंसं शिजवून घेऊ. तोपर्यंत आपण हा सगळा पसारा आहे तो आवरून घेऊया. तर हे पाणी आपण टाकूया. बघा, थोडं मस्त लाल झाले. कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे मी. मस्त आपली पत्ताकोबीची पण भाजी किती छान झाली बघा. याच्यात आपण पाणी टाकूया आणि तेल सुटूसपर्यंत हे आपण मसाला शिजून घेऊया. थोडासा गॅस फास्ट केलाय मी, सगळं मिळून घेऊया. थोडंसं पाणी जे आहे छोल्याचंच घालते, पाणी जास्त नको व्हायला. छोल्यामध्ये शिजताना मी थोडंसं मीठ घातलं होतं. आता हे वाटण शिजताना आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं. हिंग मी छोले शिजतानाच घातलं होतं, त्याच्यात मी मीठ टाकते. आता माझ्या अंदाजाने मी मीठ टाकलेलं आहे. आता ही भाजी आपली एकूण आहे 14 जणांची भाजी आहे ही. हे 1 किलो चणे आहेत, हा एवढा मसाला, ही कढईभर भाजी आणि पत्ताकोबी होती अर्धा किलो. अर्धा किलोमध्ये मी पाव किलो चणे घातले, 2 बटाटे घातले, म्हणजे ही पण भाजी आपली झाली 1 किलोची. म्हणजे आता हा एवढं जेवण 1 किलो भरचं झालेलं आहे. म्हणजे यात आपले 14 म्हणता येतात, पण माझी पोरं मी असे आम्ही 15 जण, 15 आणि मोठा पोरगा 16 जण आम्ही जेवू शकतो. हे बघा, मस्त तरी आलेली आहे भाजीला. त्याच्यात आपण छोटे चणे टाकूया. आपण मस्त त्याच्यात शिजून घेऊया या ग्रेव्ही. छान तरी आलं बघा. आणि याला असं घट्टपणा पण खूप छान मस्त नाही दिसतात आता पातळ, पण हे शिजून होऊन द्या, एकजीव होऊ द्या, याचा घट्टपणा मस्त येईल. आता मी भांडी बिंडी घासलेली आहे, सगळं किचन आवरलेलं आहे. आता पीठ मळते. त्याची भाजी किती मस्त झालेली आहे, घट्ट घट्ट. बघा, तुम्हाला बघा अशा प्रकारे तुम्ही करा, खूप छान लागते. पत्ताकोबीची भाजी, भात, डाळ, चपात्या. आजचा मेनू आपला झालेला आहे. आणि याची व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूया. पुन्हा व्हिडिओ आपण उद्याच्या भागात. तसं तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटनचं दाबायचं विसरू नका.